नमस्कार, स्वागत आहे आपणा सर्वांचे। कोजागिरी पौर्णिमा येत आहे। तिथीने पौर्णिमा परवा असली बुधवारी तरी रात्रीच्या चंद्राला ती उद्या असल्याने कोजागिरी पौर्णिमा उद्याच साजरी केली जाईल। ज्यांच्या घरी सत्यनारायण पूजा करायची परंपरा असेल कोजागिरीला किंवा पौर्णिमेला त्यांनी उद्या दुपारी 12:30 नंतर ते परवा सकाळी 9 पर्यंत केव्हाही सत्यनारायण पूजा करू शकतात। आपण कोजागिरी सर्वसाधारणपणे दूध आणून त्याच्यामध्ये मसाला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून आटवतो, चंद्राला भोग दाखवतो आणि रात्री प्राशन करून मनोरंजन करून झोपी जातो। ही आपली सर्वसाधारण साजरी करण्याची सर्वांचीच पद्धत। तर लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करायची असेल याच्यात आपल्याला थोडासाच बदल करायचा आहे। आपल्याला सर्वप्रथम लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी जिचा निवास असतो अस्वच्छता आणि वादविवादाच्या ठिकाणी, तिला घरातून घालवायचे असेल तर उद्या संध्याकाळपूर्वी आपले घर, आपले अंगण, आपली गच्ची जिथे कुठे आपण आपलं कोजागिरी साजरी करू तो परिसर स्वच्छ करून घ्यावा। तुळशीजवळ स्वच्छता ठेवावी, घरात स्वच्छता असावी आणि घरामध्ये कोणताही वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी। रात्री नेहमीप्रमाणे संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा जमेल तेव्हा तुळशी मातेला शुद्ध तुपाचा दिवा लावावा, हळदी कुंकू अर्पण करावे आणि दुपारी आपल्याला जमेल तेव्हा पूजेच्या दुकानातून एक कवडी घेऊन यावी। ही कवडी हळदीने पिवळी करून घेऊन तुळशी मातेला अर्पण करावी आणि मनोभावे नमस्कार करावा। रात्री आपले नेहमीप्रमाणे दूध आटवणे वगैरे हे नेहमीसारखंच करावं। आपलं मनोरंजनाचे कार्यक्रमही नेहमीप्रमाणे करावे, त्याच्यात काही फरक नाही। मित्रमंडळी किंवा कुटुंबियांनी एकत्र साजरे करावे आणि रात्री पूजा करताना फक्त आधी श्री गणेशाचा एक माळ जप, त्यानंतर कुलदेवतेचा एक माळ जप आणि त्यानंतर लक्ष्मी मातेचा एक माळ जप करावा। लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र म्हटला तरी चालेल जो आपल्याला जप करण्यास सोयीचा पडेल। बीज मंत्र म्हणा, पुराणोक्त म्हणा किंवा कोणताही प्रचलित मंत्र म्हणा, ही आपली इच्छा। फक्त श्रद्धापूर्वक त्याचे जप करावा। त्यानंतर आपल्या दुधाचा आणि जे काही इतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असेल तो नैवेद्य दाखवून ते प्राशन करावे। मनोरंजनामध्ये भजन पूजनात आपल्याला हवी तशी संध्याकाळ रात्र व्यतीत करावी आणि रात्री 12 वाजता लक्ष्मी मातेची प्रार्थना करून, पूजा करून, आरती करून, चंद्रदेवतेची पूजा आरती करून सर्वांनी आपल्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करून आपल्या दैनंदिन निद्रादेवीच्या आराधनाकडे वळावे। धन्यवाद।